नमस्कार मित्रांनो, अन्नपूर्णा आजी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण श्रावण महिन्यासाठी साध्या सोप्या पद्धतीचे झटपट होणारे लिंबाचे ताजे लोणचे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 10 मोठे आकाराचे पिवळे धमक असे लिंबू पाण्याने स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडे करून घेतले आहेत। आता मी त्या लिंबाचे मध्यम आकाराच्या फोडी करून घेणार आहे। लिंबाच्या लोणच्याची रेसिपी आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा। लिंबाचे लोणचे करण्यासाठी मी इथे हिंग, हळद, राई, शेंगदाणा तेल, मीठ, गूळ आणि तयार लोणच्याचा मसाला घेतला आहे। सर्वात आधी मी इथे एक मोठी वाटी भरून तेल एका छोट्या पातेलीत टाकून गॅसवर चांगले गरम करून घेणार आहे। तेल चांगले गरम झाले की मी त्यात 1 चमचा राई घालून चांगली तडतडून घेणार आहे आणि लगेचच गॅस बंद करून तेल कोमट करून घेणार आहे। तेल थंड होईपर्यंत आता आपण लिंबांच्या फोडीमध्ये 3 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद टाकून चांगले मिक्स करून 10 मिनिटे लिंबाला पाणी सुटेपर्यंत झाकून बाजूला ठेवूया। दहा मिनिटांनंतर लिंबाला चांगले पाणी सुटले आहे। आता आपले तेल पण कोमट झाले आहे। आता आपण त्यात पाव चमचा हिंग घालून घेऊया। तेल थोडे गार झाले की त्यात 4 चमचे लोणच्याचा मसाला घालून घेऊन चांगले मिक्स करून घेतले आहे। तेलात मसाला मिक्स करून झाल्यावर आता आपण 1 वाटी बारीक केलेला गूळ लिंबाच्या फोडींना टाकून चांगला एकजीव करून घेणार आहोत। गुळामुळे लोणच्याला आंबटगोड चव येते। आता आपण लोणच्याचा मसाला घातलेले तेल लिंबाच्या फोडीवर ओतून चांगले मिक्स करून घेऊया। आपण नेहमी बोलतो की लोणचे खराब होते, लोणच्याला बुरशी लागते, असे होऊ नये म्हणून लोणच्यात नेहमी तेलाचे प्रमाण जास्त पाहिजे। तसेच बरणीत लोणचे भरताना फोडी बुडेपर्यंत तेल वर आले पाहिजे, म्हणजे लोणचे अजिबात खराब होत नाही। आत्ता आपले लिंबाचे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवण्यासाठी तयार आहे। नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णा आजीच्या चॅनलला सबस्क्राईब करा।